नमस्कार मंडळी, मी अक्षता स्वागत करते तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलच्या पहिल्या व्लॉगमध्ये. तर येस, हा माझ्या चॅनलवरचा पहिलाच व्लॉग आहे. आणि ॲक्च्युली मागच्या महिन्यातली जी अंगारकी चतुर्थी होती तेव्हा मी हा चॅनल ओपन केला होता आणि तेव्हा एक छोटासा मिनी व्लॉग पण शेअर केला होता. आणि त्यानंतर ना मी माझ्या चॅनलवर काही कामच केलं नाही. तर मग मला वाटलं की चला, आता आपला चॅनल ओपन झालाच आहे तर आपण त्याच्यावर पुन्हा काम करायला सुरुवात करूयात. आणि माझा आधी पण एक चॅनल होता, अक्षूज ब्युटिफुल लाईफ म्हणून, पण त्यावर ना मी कन्सिस्टंट नव्हते. चॅनल मॉनिटाईज वगैरे पण झालं होतं, पण काम त्याच्यावर फार कमी केल्यामुळे मला काही त्याचा रेव्हेन्यू वगैरे कधी मिळाला नाही. पण एनिवेज, त्या गोष्टीला बरेच दिवस झाले आणि मग मी ठरवलं की आपण नव्याने एक चॅनल सुरू करू आणि त्याच्यावर काम करू. पण आत्ता मी एक चॅलेंज घेणार आहे माझ्या पहिल्याच व्लॉगमध्ये. चॅलेंज घेण्याचं कारण असं आहे की मागच्या चॅनलच्या वेळी मी खूप कन्सिस्टंट नसल्यामुळे ना मला त्याचा तितकासा काही फायदा झालेला नाही आहे. आणि त्यामुळे मला वाटतं की यावेळेस पण माझ्यासोबत तसं नको व्हायला आणि कन्सिस्टंट मी माझ्या कामामध्ये असावी, याच्यासाठी मी असं चॅलेंज घेते आहे, 100 days 100 व्लॉग्स. येस, ऐकायला खूप, मलाही सांगताना खूप असं दडपण आलं आहे, पण 100 days 100 व्लॉग्स हे मलाही माहिती नाही मला कितपत शक्य आहे, पण मी खरंच करते आहे. आणि तुम्ही हा जो माझा आजचा व्लॉग आहे त्याला माझा फर्स्ट व्लॉग म्हणून कन्सिडर करू शकता. तर येस, हा 100 डेजमधला पहिला व्लॉग तुम्ही कन्सिडर करा. आणि आज मी तुम्हाला दाखवते आहे माझं इव्हनिंग रुटीन. तर इव्हनिंगला मुली झोपल्या होत्या, त्यामुळे मग मी पटकन एक ग्रीन टी घेतली फ्रेश होण्यासाठी. आणि फ्रेश झाली ग्रीन टी घेऊन. त्यानंतर मुली उठल्याच होत्या, तर मग मी एके ठिकाणी दूध तापायला ठेवलं. तर ह्या ॲक्च्युली झोपल्या होत्या जेव्हा मी हे दुधाचं वगैरे काढत होते तेव्हा, आणि दोघी पण एकदमच उठून आल्या. तर हे अशा पद्धतीनं मग मला एकेकीला घ्यावं लागतं, पॅम्पर करावं लागतं. तर आर्या ऑलरेडी उठलीच होती मी दूध घ्यायला गेले तेव्हा, आणि मग इरा आत्ता उठली आहे. तर उठल्या उठल्या मुलींना ना भरपूर लाड करावा लागतो आणि त्यानेच मग त्यांचा मूड असा छान फ्रेश होतो. तर इरा पण बघा किती छान स्माईल देते आणि ती पण फुल खुश आहे. तर येस, तर इथे किचनमध्ये ना थोडासा मेस आहे, कारण की मुली झोपल्या होत्या म्हणून मी दुपारी जी भांडी घासली ना ती मी लावली नव्हती. तर ती आता मी थोड्या वेळाने लावेल, त्याची काही मी आत्ता घाई नाही करणार. तर आता मी मेन म्हणजे मुलींना दूध देणार, त्यांना फ्रेश करणार, काहीतरी खाऊ करणार, म्हणजे नॉर्मल जे एका मॉमचं रुटीन असतं तेच माझं असणार आहे इथे. आणि येस, तर आता ना आर्याला इथे प्रश्न पडला होता की मम्मा, तू ऑलरेडी दूध त्या भांड्यात ओतलं आहे, तर मग त्या पिशवीमध्ये जी दुधाची पिशवी असते त्याच्यामध्ये तू परत पाणी घेऊन का दुधात टाकते? हा तिचा प्रश्न आहे माझ्यासाठी. तुम्हाला लक्षात येत असेल की ती मला विचारते आहे माझ्याकडे बघून. तर यावर मग मी तिला उत्तर दिलं की बेटा ना, पिशवीला पण थोडंसं दूध असतं, सो मी ते थोडंसं पाण्याने हिसळून घेते. आता मी तरी तिला हे उत्तर दिलं आहे. आता तिला ते कितपत पटलं आहे वगैरे माहिती नाही, मे बी पटलं असेल, कारण तिला लहान मुलांना मे बी मम्माच्या सगळ्याच गोष्टी अशा रिअल आहेत असं वाटत असतं. सो दूध तापायला वेळ लागणार आहे, कारण की माझी पद्धत अशी आहे की दूध एकदम स्लो गॅसवर आणि खूप म्हणजे हळू असं तापू द्यायचं, असं फास्ट गॅसवर एकदम ते बॉईल करून नाही घ्यायचं, स्लो गॅसवर दूध तापवायचं. तर तोपर्यंत मग मी स्नॅक्ससाठी त्यांच्यासाठी बनवते आहे मूग डाळीचे आप्पे. सॉरी, मूग डाळ नाही, अख्खा मूग, जो आपला अख्खा मूग असतो कडधान्यामधला हिरवा, तर तो मी ना चांगल्या बऱ्यापैकी क्वांटिटीमध्ये भिजवून ठेवला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्याला छान मोड आणायला ठेवले, आणि मग एकदा का मोड आले तर ते एका डब्यात घालून फ्रीजमध्ये ठेवायचे. ते एक 3 ते 4 वेळा मला वापरता येतील ना एवढे मी ठेवते. तर आता मी तेच मिक्सरच्या भांड्यामध्ये बऱ्यापैकी 1 ते 1.5 वाटी एवढे मूग घेतलेत आणि त्याच्यामध्ये थोड्याशा लसणाच्या पाकळ्या टाकल्यात, कारण की याच्यामध्ये मी तिखट काहीच टाकणार नाही आहे, मिरची वगैरे, लसणाचीच त्याला चव येणार आहे. आणि थोडंसं जिरं घातलेलं आहे आणि चवीनुसार मीठ. दॅट्स इट. एवढंच घातलं ना तरी पण त्या मुगाच्या आप्प्यांना एवढी भारी टेस्ट येते. ह्याच बॅटरचं, सेम बॅटरचं तुम्ही चिले पण बनवू शकता, पण मी त्या आप्पे बनवते. चिले किंवा डोसा, डोसा जर क्रिस्पी असा छान केला ना तर तोही मस्त लागणार आहे.
आपल्यासाठी म्हणजे मोठ्यांसाठी करत असाल तर मिरची घाला, अजून छान लागते. पण मी मुलींना कधीच मिरची दिलेली नाही आहे असं म्हणजे वाटणात म्हणजे चटणी किंवा असं काही बनवत असेल त्याच्यामध्ये, त्यामुळे. तर थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि छान ह्याला फिरवून घेतलेलं आहे. तुम्ही हवं तर थोडंसं दरदरीत पण ठेवू शकता. मी बऱ्याचदा ठेवते, बऱ्याचदा नाही ठेवत. आणि काय, जेव्हा आपल्याला बनवायचं आहे ना, तर मी तर हे लगेच बनवणार आहे. तर अगदी चिमूटभर ह्याच्यामध्ये ना मी हे घालणार आहे, सोडा. कोणी इनो वगैरे पण घालतं, पण मी इनो नाही घालत. माझ्याकडे आहे पण मी आत्ता नाही घालत आहे. अगदी चिमूटभर, निम्मा चिमूटभर म्हटलं तरी चालेल, तितका खाण्याचा सोडा घालायचा आहे. आणि एकदा परत फिरवून घ्यायचं. मग ह्याच्यामुळे काय होणार आहे की जे आपले आप्पे बनणार आहेत ना, ते आतून कच्चे नाही राहत आणि थोडेसे असे फुगतात, फ्लफी बनतात आणि त्याच्यामुळे ते खायला अजून छान लागतात. म्हणजे काय होतं, जो बाहेरचा कवर आहे तो कुरकुरीत बनतो आणि आतून आप्पे छान मऊ लुसलुशीत असतात. तुम्ही एकदा ट्राय करा नसेल केले तर, आणि केले असेल तर मग तुमचे कसे करता किंवा तुमची पद्धत काय हे तुम्ही मला कॉमेंटमध्ये सांगू शकता. तर इथे माझं वाटून झालेलं आहे आणि त्यानंतर मी इथून खालून काढते आप्पे पॅन वगैरे. आणि मी मगाशी भांडी दाखवली होती तुम्हाला जी ओट्यावर आहे, ती मी खाली ठेवली, कारण की मग ओट्यावर मला ना ट्रायपॉड लावायला जागाच नव्हती, त्यामुळे. तर आता मी हे आप्पे काय बोलतात, आप्पे पॅनमध्ये बनवून घेते. तोपर्यंत इथं आर्या आहे ना, छान अशी रेडी होऊन आली होती आणि तेच ती मला दाखवत होती. तर आमचं असं काहीतरी कॉन्व्हर्सेशन चाललं होतं. आता मला नक्की ते शब्द पण आठवत नाही आहे. सो येस, तर आता ना मी ते आधी आप्याचं पॅन गॅसवर ठेवलं आणि गॅस लावला, तर त्याचा एक वेगळाच काहीतरी आवाज आला. मी इमिजिएट गॅस बंद केला आणि मग ते आप्पे पॅन बाजूला केला आणि मग गॅस पेटवला आणि मग त्याच्यावर मी ते आप्पे पॅन ठेवलं. तर आता थोड्या वेळातच तेच छान असं तापलेलं आहे. तर हे जे पॅन आहे ना, तर ते मी डीमार्टमधनं फार वर्षापूर्वी घेतलं होतं आणि ते नॉनस्टिकवालं आहे. एक 150 रुपयाला वगैरे मिळतं तसं काहीतरी. तर मला ना, मी दरवेळेस ह्याच्यातच बनवते. मी दरवेळेस विचार करते आप्पे करताना की मी नेक्स्ट टाईम आहे ना, एक ॲल्युमिनियम नाही, लोखंडी कास्ट आयरन वगैरे असं काहीतरी घेईन. पण ते माझ्याकडनं होत नाही आहे. पण लेट्स सी, लवकरच मी ते घेईन, कारण की नॉनस्टिक माझ्या घरात आत्ता तरी काहीच नाही आहे, शिवाय हे आप्पे पॅन सोडलं तर. तर येस, तर पॅन छान तापलं की मग मी तिथं तेल घालून घेतलं आहे आणि तेल थोडंसं तापलं की मग मी एक एक चमचा असं प्रत्येक ह्याच्यामध्ये हे जे बॅटर आहे ते टाकलेलं आहे. तर माझा अंदाज बऱ्यापैकी असाच असतो की जेवढं मी ह्या मिक्सरच्या भांड्यात घेते ना, तेवढ्या ह्याच्यात त्या पॅनमध्ये जेवढे आप्पे बनवू शकतात तेवढे होतात. म्हणजे एका वेळेस 12 आप्पे होतात ह्या पॅनमध्ये, एवढं हे मोठं आहे. तर मी आता इथे सगळं हे बॅटर घालून घेते आहे. हा ॲक्च्युली मुलांच्या टिफिनसाठी पण चांगला ऑप्शन आहे. आता लवकरच स्कूल सुरू होतील, तर टिफिनमध्ये पण तुम्ही हे सॉससोबत किंवा चटणीसोबत देऊ शकता. मी चटणीसोबत पण देते मुलींना, पण आत्ता मी त्यांना सॉससोबतच देणार आहे, कारण की मी आता चटणी नाही बनवणार. सो सगळे माझे आप्पे घालून झालेत आणि मग मी गॅस ना मीडियम आणि स्लो आणि फास्टच्यामध्ये म्हणजेच मीडियमवर ठेवलेला आहे. आणि त्याचं मग 5 मिनटं झाले की आपण एकदा चेक करूयात झाकण काढून, त्याला टर्न करून की ते एका बाजूनी छान शेकलेत का. तर येस, इथे तुम्ही पाहू शकता ते एका बाजूने छान असे खरपूस शेकलेत. तर आता आपल्याला काय करायचं, गॅस हा स्लो ठेवायचा, सगळे टर्न करून घ्यायचे आणि त्या स्लो ह्याच्यावरच दुसरी बाजू खरपूस अशी भाजून घ्यायची. ही फर्स्ट जी साईड असते ना, ती शेकायला कमी टाईम लागतो, पण जी सेकंडवाली असते ना, ती आपण स्लो फ्लेमवर खरपूस करतो, त्याला थोडासा टाईम लागतो. तर त्याच्यामुळे थोडंसं असं पेशन्स ठेवून हे करायचं. म्हणजे जितकं पेशन्स ठेवेल, जितक्या स्लो ह्याच्यावर ठेवेल ना, तितकं जेवण छान होतं असं माझं मत आहे. तर इकडे बघा, आता मी सगळे टर्न करून घेतलेत आणि प्लेटमध्ये ना मी अगदी थोडा सॉस घेतलेला आहे आणि दोघींना मग हे आप्पे मी सर्व करते. इथे माझं दूध पण तापून झालेलं आहे, तर दुधाचा गॅस तुम्हाला बंद दिसत असेल. आता हे आप्पे ना मी मुलींना दिल्यानंतर मी तुम्हाला दाखवते माझ्या मुलींची रिॲक्शन. म्हणजे त्यांना हे आवडतात बरं का. अगदीच अशी फेसची रिॲक्शन नाही मी शूट केली आहे, पण तुम्हाला आवाजावरनं तर कळेलच की त्यांना हे कितपत आवडते किंवा नाही.
तर आता मी ह्या दोघींच्या प्लेट्स भरून घेतलेल्या आहेत आणि मी आता मुलींना आवाज देते. आरू इरू, आर्या, आर्या, गरम आहे. क्लासला जायचं ना, पटपट खाऊन ना मग जावं. कोणतं पण घ्या, असं काही नाही. चला चला इरू, चल वर. नाही आता पटपट खा, 5 वाजले. सांग गरम आहे ना. तुला पण तोडून दे. तर इथं ना आता मी मुलींना टेरेसवर घेऊन चालली आहे थोड्या वेळासाठी खेळण्यासाठी. आणि त्यांनी माझ्या हातात बघा काय काय जमा करून दिलेलं आहे. तर त्यांना वर जाऊन खेळायचं आहे. आणि त्या आर्या ऑलरेडी गेली आहे आणि थांबली माझ्यासाठी. सो हे रोजचं, तर सुट्ट्या लागल्यापासून हे रोजचं आहे आमचं, की संध्याकाळी थोड्या वेळासाठी का होईना आम्हाला टेरेसवर यायचं असतं. तर बऱ्याचदा आम्ही 7 वाजेपर्यंत थांबतो टेरेसवर. म्हणजे त्यांचे बाबा 7 वाजेपर्यंत येतात. तर इथे असं मस्त असं मोठं टेरेस आहे आमचं. म्हणजे निम्म शेजारच्यांचं आहे, निम्म आमचं आहे, असं आहे. तर जी अलीकडची साईड आहे ती आमची आहे, जिथे तुम्हाला टाकी वगैरे सगळं कुंड्या वगैरे दिसत आहेत ती. तर मग मुलींना मी हे दिलं, पण हवा एवढी सुटली होती ना, माहिती नाही का. एनिवेज पण छान वाटत होतं. मग मुलींना इथे खेळायला बसून मी थोडा वेळ वॉक करून घेतला. तर हा टाईम मी असं त्यांना पण देते आणि स्वतःसाठी पण यूज करते. तर येस, दॅट्स इट फॉर टुडे. आणि माझा हा पहिला व्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कॉमेंट करून नक्की सांगा. आणि ह्याच्यापुढे मस्त असे छान छान व्लॉग करण्याचा मी प्रयत्न करणार आहे. सो त्यासाठी मला प्रोत्साहित करा कमेंट्स करून. आणि वॉक झाल्या की मग संध्याकाळी घरी जाणार आणि त्यांना दूध वगैरे देणार. आणि दॅट्स इट. त्यानंतर स्वयंपाक वगैरे करणार, एवढीच. मग पुढचं रुटीन मी नेक्स्ट टाईम शेअर करेलच. पण आत्तापुरतं हे कसं वाटलं, आणि थोडे फंबल वगैरे झालेलं आहे माझं व्हॉईस ओव्हर देताना. तर थोडंसं ॲडजस्ट करा, कारण की खूप वर्षानंतर ऑलमोस्ट वर्षानंतर मी ब्लॉग करते. सो येस, बाय.